आणि प्रेरणा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. हे वाचायच्या आधी, राज्याभिषेकाचं वाचन करायच्या आधी 2 मिनिटं फक्त परमिशन घेते सरांकडून बोलायची. सो आमची परवा ह्याबद्दल मीटिंग झाली आणि कुंभा मॅडमच्या टेबलवर हे असं पेजेस होते आणि सहज नजर फिरवली, खूप मोठे मोठे मराठी शब्द दिसले. मी असं म्हणलं काय आहे हे, तर कुंभारावनी सांगितलं तुम्हालाच वाचायचं परवा. मग असं आम्ही थोडंसं हे की काय समजायचं, लाईक मराठी मीडियम असल्याचा फायदा झालाय का तोटा झालाय अशी 2 मिनिटं विचार आले. पण म्हणलं चला बघूया, इतिहास माहिती आहे महाराजांचा, पण हा फक्त राज्याभिषेकाचं कधीच वाचनात आलं नव्हतं. म्हणलं चला बघूया, वाचून तरी बघूया. उद्या मोकळी वाढायला नको म्हणून कालवरचं वाचायला घेतलं. म्हणलं शब्द तरी जरा जिभेवरून जाऊ देत. वाचता वाचता असं वाटलं 5 पानं वाचली नाही, पण असं झालं की त्याच्यामध्ये मी एवढी इन्व्हॉल्व झाले आणि आपण त्या ह्याचे साक्षीदार नव्हतो, पण ती असं मांडलं इतकं सुंदर आहे की खरंच डोळ्यासमोर तो सोहळा आला. त्यामुळे म्हटलं नो, लेट्स गो फॉर इट. आणि आय होप तुम्हाला पण ते होणार नाही, होप तुम्हाला पण तेवढाच इंटरेस्ट येईल. आणि ही संधी मला दिल्याबद्दल डे ऑब्झर्विंग कमिटी झाली आभार. सो उपस्थित मान्यवर यांच्या परवानगीने मी राज्याभिषेकाचे वाचन करते. राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुक्ल 13 शनिवार तारीख 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांना राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेक समारंभास शुक्रवार सायंकाळपासून सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला. या राज्याभिषेकाचे वर्णन अनेक बखरी व परकीयांच्या पत्रात आले होते. हा सोहळा असा साजरा झाला. महाराज व त्यांची पट्टराणी सोयराबाई राज्याभिषेक मंडपात आल्यावर राज्याभिषेकाची सुरुवात गणेशपूजन, स्वस्तिपूजन इत्यादी पूजनांनी झाली. त्यानंतर मंडपपूजा करण्यात आली. मंडपामध्ये महावेदीच्या पूर्वेस सुवर्णकुंभ, दक्षिणेस रजतकुंभ, पश्चिमेस ताम्रकुंभ व उत्तरेस मातीचे कुंभ तूप, दूध, जल इत्यादींनी भरून ठेवले होते. त्याशिवाय देशातील पवित्र नद्यांच्या व सागरांच्या जलांनी भरलेले कुंभही तेथे होते. महावेदीवर अग्नी व ग्रह यांची प्रतिष्ठापना करून वेद मंत्राच्या घोषात होम हवन झाले. यानंतर महाराजांनी समंत्र स्नान व त्यानंतर पंचामृत स्नान केले. शुक्ल वस्त्र परिधान केल्यानंतर वेदीवरील आसंदीवर विधीपूर्वक आरोहण केले. नंतर अग्निपूजा केल्यावर महाराज अभिषेक शाळेत गेले. अभिषेक व सिंहासनारोहण असे राज्याभिषेकाचे 2 प्रमुख विधी होते. आता अभिषेक शाळेत अभिषेकाला सुरुवात होणार होती. अभिषेक शाळेत सोन्याचे आसन तयार केले होते. त्या आसनावर महाराज, सोयराबाई व युवराज संभाजीराजे यांनी आरोहण केले. त्यावेळी अष्टदिशांना महाराजांचे अष्टप्रधान उभे राहिले होते. पूर्वेला पंतप्रधान मोरोपंत तुपाने भरलेला सोन्याचा कलश घेऊन उभे होते. आग्नेयेस अण्णाजी पंत सचित्र छत्र घेऊन उभे होते. दक्षिणेस हंबीरराव मोहिते सेनापती दुधाने भरलेला रौप्य कलश घेऊन उभे होते. पश्चिमेस रामचंद्र पंत अमात्य दह्याने भरलेला ताम्र कलश घेऊन व वायव्येस दत्ताजी पंत मंत्री मोडसे घेऊन उभे होते. याशिवाय अनेक अधिकारांच्या हाती पवित्र नद्यांच्या जलांनी भरलेले कलश होते. या सर्वांनी वेद मंत्राच्या घोषात महाराज, पट्टराणी व युवराज यांच्यावर अभिषेक केला. यावेळी वाद्यांचा गजर झाला. 16 ब्राह्मण सुवासिनींनी महाराजांना सोन्याच्या मंचारता केल्या. यानंतर महाराजांनी पुन्हा स्नान करून काशाच्या परातीतील तुपात आपले मुख बांधले. हिरे व सोने यांचे अलंकार घालून वस्त्र परिधान करून डोईस मंदिर बांधला. त्यानंतर त्यांनी तलवार, ढाल, धनुष्यबाण व रथ यांची पूजा केली. सत्पुरुष मातृश्री जिजाबाई व इतर वडीलधारी मंडळी, दादा भट्ट, इतर पंडित यांना नमस्कार करून यांच्यासह महाराज राजसभेत सिंहासनावर व्हावयास निघाले. राजसभेचे दालन अत्यंत सुशोभित करण्यात आले होते. राजरोहणासाठी अत्यंत मौल्यवान असे सिंहासन महाराजांनी तयार केले होते. त्यांच्या 8 दिशांना 8 रत्नजडित स्तंभ होते. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर घराळ्याचे छत्र, जडाळ्याचे मोतिलक झालरीचे होते. सभासद म्हणतो की महाराजांनी 32 मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोशातील मौल्यवान रत्ने यामध्ये जडवली होती. सर जदुनाथ सरकार
मण म्हणजे 14 लक्ष रुपयाचे सोने झाले. रत्नांची किंमत निराळी. त्याशिवाय हे सिंहासन तयार करीत असता दिल्लीचे मयूर सिंहासन शिवाजींच्या दृष्टीपुढे असावे. राजरोहणाच्या प्रसंगी हजर असलेला ऑक्सिजन हा इंग्रज वकील राज्यसभेचे वर्णन करताना म्हणतो, सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना सुवर्णांकित भालाच्या डोक्यावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मौल्यवान भालाच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. याशिवाय सभागृहाच्या भिंती शुभलक्षणी चिन्हांनी व चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या होत्या. मोत्यांच्या झालरींनी छत शृंगारला होता. सभागृहाच्या प्रवेशद्वारी 2 शुभलक्षणी हत्ती सुवर्ण अलंकारासह उभे होते. ब्राह्मण पंडित, अष्टप्रधान, चिटणीस यांच्यासह महाराजांनी सभागृहात शुभवेळी प्रवेश केला. सिंहासनाजवळ येताच त्यास वंदन करून त्यास पायाचा स्पर्श न करता वेद मंत्राचा घोष चालू असतानाच महाराजांनी सिंहासनावर आरोहण केले. युवराज संभाजीराजे, गागाभट व पंतप्रधान मोरोपंत हे सिंहासनाच्या खालच्या पायरीवर आसनस्थ झाले. इतर प्रधान, राज्यातील अधिकारी, निमंत्रित मंडळी, ब्राह्मण पंडित वगैरे यांना नेमून दिलेल्या जागी उभे होते. मातृश्री जिजाबाईंच्या समोर हा सोहळा होत होता. महाराजांनी सिंहासनारोहण करताच वाद्यांचा गजर झाला, दुलुपी झडल्या, रायगडावर तोफांचा गडगडाट झाला. त्याबरोबर स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरून तोफा कडाडू लागल्या. त्यांनी दश दिशांना गरजून सांगितले की मराठ्यांचा राजा सिंहासनावर बसला. सिंहासनारोहणानंतर 16 सुवासिनी व 16 कुमारिका यांनी महाराजांना सोन्याच्या तबकातून पंचारती केली. त्यानंतर गागाभट्टांनी मोत्याचा तुरा वर लावलेला भरजरीचा राजमुकुट हातात घेऊन तो स्वहस्ताने महाराजांच्या मस्तकावर टेकला व मोत्यांनी झालर लावलेले रत्नजडित राजछत्र महाराजांच्या मस्तकावर धारण करून उच्च स्वरात शिवाजी महाराज हे छत्र सिंहासनाधीश्वर व संस्कारयुक्त राजे झाल्याचे घोषित केले. यानंतर गागाभट व इतर ब्राह्मणांनी महाराजांना शुभाशीर्वाद दिला. पंतप्रधान मोरोपंत यांनी महाराजांना मुजरा करून 8000 होनांचा अभिषेक केला. त्यानंतर प्रत्येक प्रधानाने महाराजांना असाच होनांचा अभिषेक केला. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांचे मुजरे झाले. इंग्लिश, डच, पोर्तुगीज इत्यादी परकीयांच्या वकिलांनी महाराजांना प्रणाम करून नजराणे दिले. लवकरच महाराजांची स्वारी अश्वारूढ होऊन वैभववाडी गडावरील देवदेवतांचे दर्शन घ्यायला निघाली. काही अंतर गेल्यावर महाराज सुवर्णालंकारांनी सजवलेल्या गजराजावर आरूढ झाले. या गजावर माहूत होते खुद्द सेनापती हंबीरराव. अंबारीत महाराजांच्या मागे खुद्द पंतप्रधानांनी मोर्चे धरले होते. मंगलवाद्याच्या गजरात मिरवणुकीने महाराजांनी गडावरील देवतांचे दर्शन घेतले. मार्गावर अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. पंचारत्या झाल्या. देवदर्शनानंतर राजसभेत परत येऊन कुलदैवत मातुश्री यांना वंदन केले. त्यानंतर राज्याभिषेकाचा सोहळा संपला. महाराजांनी या सोहळ्यासाठी अपार दानधर्म केला. विद्वान पंडित, ब्राह्मण, संत महंत, तळी तापसी इत्यादींना मुक्त हस्ते दान केले. 24,000 होन केवळ दक्षिणेवर खर्च झाले. गागाभट्टांना 7,000 होन दक्षिणा देण्यात आली. 7 जून 1674 रोजी सुरू झालेला दानधर्म पुढे 12 दिवस चालू होता. रायगडावरून कोणीही रिक्त हस्ते परत गेला नाही. या समारंभास सभासदांच्या म्हणण्याप्रमाणे 1,42,00,000 होन खर्च आला. तर जदुनाथ सरकाराच्या मध्ये एकंदर सुमारे 10,00,000 होन आला असावा. राज्याभिषेकाचे हिंदुस्थानाच्या इतिहासातील स्थान. कृष्ण दुसिया सारख्या मूळ पंडितांनी या जगात क्षत्रियच नाही मग हिंदूंच्या मध्ये राजा कसा निर्माण होऊ शकेल असा अपसमज व न्यूनगंड हिंदू समाजात पसरलेला होता. या न्यूनगंडाविरुद्ध महाराजांना झगडावे लागले. खुद्द क्षत्रिय असतानाही हे सिद्ध करण्यासाठी खटाटोप करावा लागला. त्यात ते यशस्वी झाले. राज्याभिषेकाने हे आता जाहीर करण्यात आले की क्षत्रिय नाहीसे झालेले नाहीत.
ते जिवंत आहेत व ते राज्य संस्था निर्माण करू शकतात. समस्त हिंदू समाजाला दिलासा व चैतन्य देणारी ही घटना होती. सर्व हिंदुस्थानावर इस्लामी वर्चस्व निर्माण झाले असता त्याविरुद्ध महाराजांनी पंथाचा झेंडा उभारला आणि ते वर्चस्व झुगारून देण्यात ते यशस्वी झाले. या इस्लामी लाटेपुढे यादवांचे सामर्थ्यशाली साम्राज्य हातबल होऊन नष्ट झाले होते. विजयनगरचे साम्राज्यही शेवटी नाश पावले होते आणि हिंदू समाजास एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली होती. चैतन्यहीन गोळ्यासारखा हिंदू समाज पडून होता. त्यात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने चैतन्य भरले, जिवंतपणा आणला, हिंदूंचे राज्यपद निर्माण केले, आपल्या समाजाला उन्नत केले. महाराजांनी स्थापन केलेले राज्य केवळ मराठ्यांनाच प्रेरक ठरणारे होते असे नाही, तर इस्लामी वर्चस्वाखाली राहणाऱ्या इतर प्रांतातील असंतुष्ट प्रजेसाठी ते प्रेरक ठरणारे होते. इस्लामी सत्तेला यशस्वीपणे आव्हान देणारी हिंदूची एक सामर्थ्यशाली सत्ता म्हणून हिंदुस्थानातील सर्व जाती जमाती महाराजांच्या राज्याकडे आता पाहू लागल्या. महाराजांचे राज्य म्हणजे जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचे राज्य नव्हते. एवढेच नव्हे तर ते आदिलशाहीसारखे राज्यही नव्हते, कारण जावळीचा चंद्रराव हा नावाचा चंद्र होता व आदिलशाही सुलतानाने आता मुघलांचे स्वामित्व स्वीकारले होते. महाराजांनी स्थापन केलेले राज्य हे स्वतंत्र होते, ते सार्वभौम होते. ते विशाल अथवा अफाट नसेल, पण ते कोणाचेही स्वामित्व मानत नव्हते, हे विशेष आहे. राज्याभिषेकाने अशा राज्याची राज्यशास्त्रीय व धर्मशास्त्रीय दृष्ट्या खरी स्थापना झाली. राज्याभिषेकामधील हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराजांची सर्वात मोठी कर्तबगारी हीच आहे. या कर्तबगारीचा खरा आविष्कार राज्याभिषेकामध्ये दिसून येतो. राज्याभिषेकाच्या संदर्भात आणखी एका घटनेची आठवण केली पाहिजे. महाराजांचे वडील शहाजी राजांच्या ठिकाणी स्वतंत्र शाही निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतंत्र निजामशाही निर्माण केली. अल्पवयाच्या निजामशहाला मांडीवर घेऊन स्वतंत्र शाहीचा पुकारा त्यांनी केला, परंतु स्वतःच राज्याभिषेक करून घेतला नाही. परिस्थितीमुळे म्हणा किंवा विचारसरणीच्या मर्यादेमुळे म्हणा त्यांना ते शक्य झाले नाही. महाराजांचे कार्य या पुढचे आहे. त्यांनी ही शाही निर्माण केली, पण स्वतःची शाही निर्माण केली, दुसऱ्यांची परक्यांची नाही. राज्याभिषेकाचे हे खरे महत्व आहे. राज्याभिषेकाने महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यावर कळस चढवला गेला. घटनात्मक दृष्ट्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण होऊन त्याची घटना तयार झाली. अष्टप्रधान मंडळ हे या घटनेचे मुख्य अंग होते. अष्टप्रधानांपैकी काहीच्या नेमणुका यापूर्वीच झाल्या असल्या तरी आता त्या संस्कृत नावानिशी राज्याचे एक अंग म्हणून स्थिर झाल्या. महाराजांनी पेशव्यास पंतप्रधान, मुजुमदारास अमात्य अशी संस्कृत नावे देऊन फारसी भाषेचे अतिक्रमण नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुद्द स्वतःसाठी सुद्धा विक्रमादित्य अशा प्रकारचे बिरुद न घेता छत्रपती असे घेतले. ह्याचा अर्थ छत्र धारण करणारा राजा. या छत्राखाली सर्व प्रजेला न्यायाने व धर्माने वागवले जाईल, तिचे संरक्षण केले जाईल असे आश्वासन या पदवीत आहे आणि म्हणून ही पदवी घटनात्मकदृष्ट्या अधिक सार्थ आहे. महाराजांनी या समारंभाचे ऐतिहासिक महत्त्व चिरकाल राहावे यासाठी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. शक सुरू करणे म्हणजे सामान्य बाब नाही. शक सुरू करणे म्हणजे नवे युग सुरू करणे. अखिल हिंदू समाजात व हिंदवी राजकारणात या राज्याभिषेकाने नवे युग सुरू झाले आहे. हेच महाराजांना शकाच्या निर्मितीने घोषित करायचे होते. हा घटनात्मक बदल महत्त्वाचा आहे. तसेच स्वतंत्र राज्याचे चलनही स्वतंत्र असेच पाहिजे म्हणून महाराजांनी आपल्या राज्याची नवी नाणी पाडायला सुरुवात केली. तांब्याचा पैसा, शिवराई व सोन्याचा शिवराई होऊन ही महाराजांची नवी नाणी यावेळी प्रचारात आली. महाराजांच्या राज्यकारभारात राज्याभिषेकाने नवे पर्व सुरू झाले. धर्मशास्त्रानुसार जे कायदे योग्य होते ते तसेच ठेवले गेले, काही नवे केले गेले. कायद्याचे स्वरूप मुलकी, लष्करी, धर्मविषयक व न्यायविषयक असे होते. पूर्वीची लेखन पद्धती मुसलमान धाटणीची होती. ती
बदलून महाराजांनी मराठी धाटणीची लेखन पद्धती निर्माण केली. त्यासाठी महाराजांच्या आज्ञेने बाळाची आवजी चिटणीस या हुशार चिटणीसाने लेखन प्रशस्ती नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच मराठी भाषेचा राज्यकारभारात अधिकाधिक पुरस्कार करण्यात आला. मराठी भाषेवरील फारसीचे अतिक्रमण दूर करण्यासाठी रघुनाथ पंडितांनी महाराजांच्या आज्ञेवरून राज्य व्यवहार कोश निर्माण केला आणि राज्य कारभारातील फारसी नावांना संस्कृत नावे रूढ केली. थँक्यू सो मच.